तर नमस्कार मित्रांनो, तर आता थोड्यासा पोचणार आहोत आपण. चावत नाही ना, बेलाला आता बांधलेलं आहे. फायनली पोचलो आहे नाथूनगर. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज जरा स्पेशल ब्लॉग होणार आहे आपला. आपण नाथूनगरला जातो आहे. जर धरणाची व्हिडिओ करायला भेटली म्हणजे आपण ट्राय तर करणार आहोत की धरणाची व्हिडिओ करायची. आपला दादा आहे आपल्यासोबत, जरा फोनवरती बोलतो आहे. आता नाथूनगरलाच डायरेक्ट भेटू, बघूया काय होतं, आपल्याला धरणाची व्हिडिओ करायला भेटते की नाही. तर चला जाऊया. तर आता चाललो आहे आम्ही नाथूनगरला. आजूबाजूचा निसर्ग बघू शकता. इकडची पण व्हिडिओ केलेली आहे ऑलरेडी सुसेरीतली. तर आता थोड्यासात पोचणार आहोत आपण, बघू. हे बघा लालपरी गेली आपली. फायनली नाथूनगरला आपण आलेलो आहोत. इथून आतमध्ये जायचं आहे. वरती लिहिलं आहे निर्मल ग्रामपंचायत नाथूनगर. डेंजर आहे. बेला मनू बोलवते, हे घेऊन जा. चावत नाही ना, हे दर माझ्याकडे नको. पकड. तर कुत्रा आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही. म्हणून खास माणसांना आत येऊ नये म्हणून ठेवला नाही. बघू शकता, गेला ऐकतोय. बांध ना. बेलाला आता बांधलेलं आहे. ते आम्हाला बघून भुंकत होती नुसती, त्यामुळे चला. हो येतोय आम्ही. तर फायनली आता आपण चाललो आहे नाथूनगर धरणाकडे. फायनली पोचलो आहे नाथूनगर धरणाच्या इथे. मागच्या वेळेला पण प्लॅन केलेला, पण मागच्या वेळेचा प्लॅन आपल्या दादामुळे फिसकटला. त्यांनी अचानक काही वेळी कॅन्सल केला यायचा, त्याच्यामुळे इकडं आत येता आलं नाही. तर आता चाललो आहे बघा, मागे दोघे गेलेत आणि त्यांच्या मागूनच जातो आहे. नाथूनगरचे रहिवासी आमचे अमित दादा आता आपल्याला काहीतरी सांगणार आहेत. सांगा. सांगण्यासारखं असं वेगळं काही नाही, सगळं याच्यावरती हां तेच, त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे. पाहू शकता. नाथूवाडी पाटबंधारे प्रकल्प आहे हा. याला नाथूवाडी पाटबंधारे म्हणजे नाथूवाडी या नावाने या धरणाला ओळखलं जातं. त्याची पूर्ण जलाशयाची पातळी किती आहे किंवा नदीचे नाव काय आहे, धरणाची एकूण लांबी किती आहे, याची सगळी माहिती या पूर्ण बोर्डवरती दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता वाचा तुम्हीच. हे बघा, संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. थोडा वेळ पॉज करा आणि वाचा. तोपर्यंत आता आपण दाखवतो तुम्हाला डायरेक्टली हे नाथूनगर धरण. तर इथे या साईडला धरणाचं पाणी बघू शकता आणि त्याच्याच अपोजिटला इकडे काजूच्या बागा आहेत. खूप काजूची झाडं लावलेली आहेत. तर आता ते काजू तरी येणारच. आणि तुमच्याकडे शेती किती असते? 12 महिने शेती असते ना तुमच्याकडे? 12 महिने शेती असते. तेच, काय काय पिकवता तुम्ही? इथे फक्त भात शेती होते, भुईमुग होतं. हां, पावटे वगैरे नाही काय तुम्ही? पावटा. त्याच्या पलीकडे जास्त काही करत नाहीत लोक. असं आहे का? आणि तुम्ही काय काय करता? आम्ही फक्त शेती करतो, ती फक्त एकदाच येते 12 महिन्यानं तीच. हां खाली काही शेतीला आपल्याला जागा नाही आहे. हां, जेवढी जागा आहे तेवढीच करतो आपण. हो. तर ह्या साईडला बघू शकता काजू आहेत. सिनरी बघा, सिनरी मस्त आहे मागे धरणाची. वरतून खरंच खूप धरण मस्त दिसतंय, बघू शकता. तुम्ही इकडे खेकडे वगैरे पकडायला येता की नाही? खेकडे पकडायला येतो तर येता ना. अजून मासे मोठे असतील ना इकडे पण? मासे पावसाळ्यात पकडले जातात. चढणीचे मासे, हां, माळ्याचे मासे. चढणीचे मासे पकडता कशाने? डायरेक्ट झिलाने पकडतो किंवा जाळी मोठी. त्यासाठी आता पोरं उत्सुक लागतात. 5-6 जण लागतात. रात्रीचे गेलो तर अजून जास्त मासे मिळतात, नाहीतर दिवसाचेच. इकडे बघू शकता लांबून तुम्हाला ती लाईन दिसत असेल, ती गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी आहे. वावे फाटा वगैरे असे गाव आहेत, तर त्यांना ते पाणी पुरवठा त्या लाईनद्वारे केलं जातं. आणि इकडे काम अजून चालू आहे साफसफाईची धरणावरची. आणि इकडे धरणाचं पाणी एकदम शुद्ध पाणी आहे, मस्त दिसतं आहे.
आणि आपले दादा वगैरे जरा पुढे चालले आहेत. या घरासारखं जे दिसतंय हम्म. निळ्या कलरचं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आहे, इलेक्ट्रिकवरती उचलले. पहिल्यांदा पूर्वी काळी जेव्हा सुरुवात होती धरणाची हां. तेव्हा या हँडलने उचलले जायचे दरवाजे. पण आता म्हणजे जसं जसं म्हणजे डेव्हलप होत गेलं तसं मग दरवाजांसाठी इलेक्ट्रिक पद्धतीने उचलले जातात. त्याच्यामध्ये बटन्स आहेत 2, एक रेड एक ग्रीन. ग्रीन बटन दाबलं की दरवाजा हळूहळू उचलतो आणि रेड बटन दाबलं की खाली जातं. आणि पहिलं पाणी सोडण्याआधी एकदा टेस्ट केली जाते मे महिन्यात. या ज्या वायर दिसत आहेत गेटला त्याला ग्रीसिंग केली जाते. ग्रीसिंग केल्यानंतर मग एकदा टेस्ट केली जाते दरवाजे खालीवर होतात की नाही. त्याच्यानंतरच मग दरवाजे वरती करून ठेवतात. नाहीतर टेस्ट केल्याशिवाय काही होत नाही इथं. किंवा अचानक काही अडचण आली पाणी भरल्यानंतर तर मग काही करू शकत नाही आपण. त्यासाठी ऑलरेडी इथं सगळं टेस्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते याच्यामध्ये. आणि आता खूप सारे म्हणजे डेव्हलप झाले तर कॅमेराज लागले आहेत, सोलार पॅनल लागलेले आहेत, सगळ्या लाईट पण आता चालू असतात. पहिल्यांदा पोरं होती ते लाईट फोडून टाकायचे, त्याच्यावरती एक ॲल्युमिनियमचा डब्बा मिळायचा तो घरी पण घेऊन जायचे. ह्याला तांब्याच्या पट्ट्या मिळतात इथं लागतात, म्हणजे वीज पडू नये यासाठी लावायचे. ते पण चोरून घेऊन जायचे. हां, तर ती पण लोक चोरून घेऊन जायचे. पण आता लोक सुधारलेले आहेत, जरा चांगली झालेले आहेत, सगळं व्यवस्थित आहे आता धरणावरचं. काही म्हणजे काय हलत नाही इकडचं काहीच. पहिल्यांदा काही व्यवस्थित राहत नव्हतं, लाईट्स पण नीट राहत नव्हत्या, लोक पण लक्ष देत नव्हती, म्हणजे इथली पण लोक लक्ष देत नव्हती. पण आता सगळं व्यवस्थित आहे, सगळ्या लाईट चालू आहेत. तरी किती गावांना पाणी पुरवठा होतो? तरी आता म्हणजे खूप सारे, आता गावांची नावं घ्यायला नाही गेलं काउंट, तरी पण 15-20 जास्तच गावांना पाणी पुरतं इथनं. म्हणजे शेतीसाठी वगैरे सगळ्यासाठी यूज होतो. बाकी आता तुम्ही याच्या खोली बघू शकता, इथं 93 मीटर खोली आहे. आणि हा गेट जेव्हा 60ची लेवल होते तेव्हा गेट उचलला जातो. 60च्या वरती पाणी लेवल जाऊ देत नाहीत, कारण गेटच्या वरतून पाणी जातं. मग त्यासाठी 60ची लेवल झाली की गेट उचलतात. खालच्या गावांना इंटिमेशन देतात सगळ्या, म्हणजे आपला नगरसेवक आहेत, नगरपालिकेमध्ये पहिले इंटिमेशन देतात की पाण्याची पातळी वाढलेली आहे, पाणी जास्त येऊ शकतं, जेणेकरून बाजारपेठेत पाणी भरतं त्यापासून म्हणजे जे उद्योजक आहेत, म्हणजे जे व्यवसाय करतायत, ज्यांचे दुकान आहेत, शॉप्स आहेत, त्या दुकानात पाणी नको जायला, त्यांच्या गोडाऊनमध्ये पाणी नको जायला त्याच्या आधी सूचना दिली जाते की पाण्याची पातळी वाढलेली आहे. तर त्या हिशोबाने मग पुढची प्रोसेस ती लोक पण करतात. पाण्यात बघा मासे पण आहेत, म्हणजे आता झूम करून तुम्हाला दाखवला 2x ने बघतो कुठे पाण्यात दिसत आहेत ते बघा तुम्हीच, कारण की तो उन्हातनं मला काही दिसत नाही जास्त. तर पाणी तर एकदम क्लास आहे, स्वच्छ आहे. पाण्याची पातळी पण थोडी आता कमी आहे. आणि ह्या साईडला पण बघू शकता सध्या पाण्याची पातळी कमी आहे. पाणी ह्या साईडला खूप आहे, त्या साईडला जास्त आहे पाणी, ह्या साईडला कमी आहे. हे पण नव्हते इथं, काहीच नव्हतं सगळं. हे आत्ता केलं आहे सगळं, म्हणजे रिसेंटली एक 7-8 वर्ष झाली. त्याच्या आधी काहीच नव्हतं इथं. आम्ही इथं मासेमारी करायचो, म्हणजे गळ्याने मासे पकडायचो इथं आम्ही. म्हणजे सोपी पद्धत होती. कोंडा टाकला की मासे खूप सारे जमा व्हायचे, गळ टाकायचा, बटकन खाल्ला की बाजूला काढायचे. तरी किती भेटायचे? 100-150 मासे आम्ही रोजचे घेऊन जायचो गळाने फक्त. म्हणजे 1-2 दिवसाची सोय होऊन जायची आमची. मगरी दिसल्यात का इथे? मगर मी एकदाच बघितले, ह्या पाण्यात आली होती इथं. मगर खूप मोठी होती. हां, त्याच्यानंतर इथं तर मगर नाही बघितले, पण खाली नदीत खूप साऱ्या मगरी आहेत. खाली ब्रिज आहे, हायवेचा, गोवा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. त्या ब्रिजच्या खालच्या बाजूला कातळ आहे, त्या कातळावरती बसतात मगरी. तिथं वरती तर एकदाच पाहिली होती, त्याच्यानंतर कधी नाही पाहिली. आणि पावसाळ्यात त्याची डेट फिक्स आहे, 5 ऑगस्टला गेट टाकतात. त्याच्या आधी संपूर्ण गेट हा ओपनच, तिन्ही गेट. पावसाळ्यात जसं इकडे कोणाला येऊन देत नसतील ना? पावसाळ्यात येऊन देतात, पण मस्ती करू नाही देत काहीच. हां, कारण काही हल्ली कपल्स वगैरे खूप येतात, तिकडे बसतात. आता पहिल्यांदा या शेडमध्ये आणि तिकडच्या शेडमध्ये जिथून सुरुवात केली तिथं दोन्ही साईडला वॉचमन बसायचे. आता फक्त एका साईडला वॉचमन बसतात, त्याच्यामुळे एका साईडला लक्ष ठेवायला कोण नसतं. पण आता कॅमेरे लावलेले आहेत, त्याच्यामुळे कोणी येतं तर ते ऑफिसला त्यांच्या दिसून जातं. त्यांचं कंट्रोल रूम आहे, त्याला दिसतं. ओके. हां, आणि वॉचमन आता हल्ली कोणी आलं तरी पण पुढे विचारायला जातात, तुम्ही कशासाठी आलात. कुठले कपल दिसले तर त्यांना पहिलंच सांगून ठेवतात. का नाथूनगर दिसतंय बघा वरतून. नाथूनगरची सगळी घरं दिसत आहेत. इथून खालून उतरून गेलात ना तरी तिकडे घरी पोचू, जिथे की आपण स्टार्टिंगला आलो होतो तिकडे.
तर आता आपलं धरण तर बघून झालं, आपल्याला कोणी काय थांबवलं वगैरे नाही. सगळं संपलं. इथून वरतून बघू शकता व्ह्यू त्या साईडचा. आणि आता शेवटचा जातो आहे आता घरी, त्यामुळे शेवटचा इकडचा पण व्ह्यू बघू शकता. मस्त दिसतंय सगळं. आता आम्ही परत घरी चाललो आहे. जेव्हा स्टार्टिंगला तिकडे आलेलो ना, तो कुत्रा दिसलेला यांचाच होता. नाव काय? बेला. बेला. बेला कोणत्या आहे कुत्रा तो? तो कुठला नाही, पुण्यातनं असंच उचलून घेऊन गेलं. असंच आणलं काय? मला वाटलं विकत घेतलेलं आहे की काय. इकडे आता ऊन पण जास्त आहे आणि आता ऊन तर वाढतच जाणार आहे टेम्परेचर सध्या, जसं जसं मे जवळ येईल तसं तसं. तर आता आम्ही खालती जाणार आहोत आणि त्या साईडला तिकडे कॅनल काढलेलं आहे, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आता. तर आता जरा डायरेक्ट भेटू खालती. तर आपले अमितदादा पुढे गेलेत. आता आपल्याला कॅनल म्हणजे कालवे बोलतात मराठीत आपल्या, तर ते बघणार आहोत आपण. हा बघा, या साईडून पाणी दिसतं आहे ना, ते कालव्याचंच पाणी आहे. तर इकडं इथून पाणी जातं आहे खालून बघा. वाव, इथं मस्त वाटतं आहे बघा, एकदम पांढरं पांढरं शुभ्र पाणी. तर याची लेवल आपल्याला कशी समजते? वरतून एक माणूस पाणी सोडतो, म्हणजे त्यांचा कर्मचारी, एक कर्मचारी इथं खाली असतो. तो त्यांचं फोनवरती कन्व्हर्सेशन चालू असतं, संभाषण. मग ते इथं लेवल सांगणार की एवढी लेवल झाली आहे, बंद कर म्हणून. मग तेवढ्या लेवलचं पाणी त्यांना सांगितलेलं असतं की या लेवलचं पाणी एवढं तुम्हाला सोडायचं आहे. ठीक आहे, मग तेवढ्या लेवललाच पाणी सोडणार, त्याच्यावरती पाणी सोडत नाहीत. आणि पाहू शकता तुम्ही कॅनल तिथून पूर्ण आहे, इकडं घराच्या खालूनच गेलेलं आहे. आणि आपलं घर पण इथं जवळच आहे, काही जास्त लांब नाही आहे. अगदी घराच्या खालनं कॅनल गेलेला आहे. पाण्याचा उपयोग सगळा गावांना होतो, धरणाच्या खाली जितकी गावं आहेत त्या लोकांना पण. आणि इथल्या गावातली लोक कपडे धुण्यासाठी पण इथं वापर करतात. तर इथं खाली एक तलाव पण आहे आपल्याकडे, जो खूप प्राचीन काळातला आहे. म्हणजे 5 पांडवांनी खणलेला, असं म्हणजे आपले आई वडील किंवा त्यांच्या आधीचे पूर्वज, आपले आजी आजोबा, या लोकांनी आम्हाला सांगितलेलं म्हणून आम्हाला माहिती. आम्ही काय एवढं आम्हाला माहिती नाही की खरंच 5 पांडवांनी किंवा कुठं इथं लिहून पण ठेवलेलं नाही. पण असं म्हणतात की हे 5 पांडवांनी खणलेलं आहे हा तलाव. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा कमळाची फुलं पण यायची, पण माहीत नाही आता त्याच्यामागे काय रिझन आहे, आता येत नाहीत. पण हल्ली सगळं बंद झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसणार तर नाही, थोडं थोडं दिसलं तर बघा. कारण इथं आंब्याची झाडं तर खूप मोठी झालेली आहेत, त्याच्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. आंब्याला मोहर पण आला. आंब्याला मोहर आला यावर्षी. हे आपले हापूस आंबे आहेत. यावर्षी आपल्याला आंबे खूप खायला मिळणार आहेत इकडं नातूनगरला. ठीक आहे, मागच्या वर्षी आम्ही आमच्या सासरवाडीत आंबे खात होतो, आता आम्ही आपल्या घरी पण खाणार. आणि आता यावर्षी तिकडं देणार आपण आंबे. ठीक आहे. आणि हे किती लांब आहे कॅनल आहे ते? कॅनल खूप लांब आहे. म्हणजे आता खोली त्याची इतकी नाही की आपण सहज बुडू शकतो या पाण्यात, एवढी खोली आहे. आणि रुंदी पण तेवढीच आहे त्याची. पहिल्यांदा हे दगडाचं होतं. काही म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी 11 कोटींचं याला रक्कम मिळाली, कारण पाणी लिकेज होत होतं दगडामधून. खूप सारं पाणी लिकेज होत होतं, वाया जायचं पाणी. ठीक आहे. आणि मग ते सरकारने कुठंतरी त्याची नोंद घेतली, म्हणजे त्याची दखल घेतली. आणि मग हे कॉन्क्रीटचं म्हणजे पूर्ण सिमेंटचं बांधकाम केलं. 11 कोटीची रक्कम मिळाली या बांधकामासाठी. आणि आत्ता कुठंही पाणी वाया जात नाही आहे. एकदम पाणी म्हणजे जेवढं सोडलं जातं तर वाया जात नाही, सगळं पाणी व्यवस्थित यूज होतो सगळ्या पाण्याचा. आणि याचा खूप चांगला फायदा आहे. फक्त एक फायदा नाही होत आहे, जर कोणी आंघोळीला पाणी आतमध्ये उतरलं तर त्याच्यावरती शेवाळ खूप येते. ठीक आहे, तर शेवाळमुळं चढता येत नाही. आंघोळीसाठी नाहीच आहे मुळात ते, पण तरी पण एक मजा करण्यासाठी पोरं उतरतात. खूप सारी बाहेरनं पण पोरं येतात, दुसऱ्या गावातली पण पोरं इथं आपल्या इथं आंघोळीला येतात. ते झालं. दुसरी गोष्ट म्हणजे जर कुठला जनावर म्हणजे गुरं, गाई गुरं, बैल वगैरे काय पडले आतमध्ये, तर त्यांना काढताना खूप प्रॉब्लेम्स येतात आतून. तर रशीनं बांधून वगैरे काढले जातं. तेवढाच फक्त दुरुपयोग आहे त्याचा, नाहीतर त्याचा फायदा पाण्यासाठी खूप चांगला होतो. त्या तलावात आता म्हणजे मासे खूप आहेत. ठीक आहे. आणि साप पण खूप आहेत ह्या साईडला. पहिल्यांदा गुरा मी चारायचो लहान होतो तेव्हा. म्हणजे मी अक्षरशः 15वीपर्यंत म्हणजे 15वीला लास्ट इयरला नव्हता वेळ मला एवढा, किंवा शेवटचे 3 वर्ष नव्हता, पण 12वीपर्यंत मला वेळ होता. दुपारी यायचो मी, दुपारनंतर गुरं चारायचो मी संध्याकाळी. ठीक आहे, सकाळची मिळायची नाही म्हणून. पण या साईडला पूर्ण खाली होतं, असं रान नव्हतं. आता एवढं रान झालं म्हणजे जायला जागा नाही आहे. पण खाली तळा आहे, त्या तळ्यामध्ये आता म्हणजे पहिल्यांदा वेगळे मासे मिळायचे, म्हणजे आता एक वेगळा मासा, मरळ मासा म्हणतात. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही एवढं माहिती, पण मरळ मासा आहे. तो अगदी कॅटफिश सारखाच दिसतो. त्याचं डोकं मोठं असतं, मागे थोडा लांब असतो.
ठीक आहे. वगैरे भेटतात का तुमच्याकडे? सुतेरी पण मिळते, पाते पण मिळतात, शिंगट्या पण मिळतात, मळ्याच्या मासे पण मिळतात, म्हणजे सगळे पितलांड्या पण मोठे-मोठे मिळतात. हां, आणि धरणात तर खूप सारे मोठे मासे आहेत. म्हणजे त्या माशांचं पण नाव नाही माहिती, पण चांगलेच मोठे मासे मिळतात. एवढे मोठे मासे मिळतात, 10-10, 15-15, 20-20 किलोचे पण मासे मिळतात. जेव्हा गेट चालू असतं तेव्हा सगळे मासे खाली पलटी होतात रात्रीचे. मग ते मासे केव्हा मिळतात? जेव्हा गेट बंद करतात. ठीक आहे, तर गेट बंद केल्यावरती आपल्याला ते मासे मिळतात नदीत खाली. पण ते मोस्ट ऑफ मासे ते कातकरी लोक जास्त पकडतात. आपल्यासारख्या लोकांना तेवढं चप्पळ आता खेकडे वगैरे नसतील ना भेटत? खेकडे मिळतात, पण पहिल्यांदा जे खेकडे मिळायचे, कारण हा जो जेव्हा दगडाचा कॅनल होता हा. तेव्हा दगडामध्ये खूप सारे खेकडे मिळायचे. याच्यात खेकडे मिळत नाहीत. आता याच्यामध्ये जी माती झाली आहे त्या मातीमध्ये शिंपळे खाली खूप मिळतात. तर शिंपळे पण पायानं आम्हाला काढावे लागतात. रांगोळीला आलं तर आम्ही 20-25 शिंपळे काढतो. 2 दिवस त्यांना पाण्यात ठेवतो. त्यातली माती बाहेर पडली की मग आम्ही ते शिजवतो. ठीक आहे. खेकडे आणि इथं खाली 2-3 ड्रेन आहेत. त्या ड्रेनला गेलोच की खेकडे मिळणारच असं होतं. पण आता हल्ली खेकडे पण लुप्त, शातीर पण झालेत बोलता येतील, किंवा लुप्त झालेत. म्हणजे कमीच झालेत एकदम. म्हणजे ते खेकडे मिळतच नाहीत आता. पहिल्यांदा जशी जी मजा होती इकडं गावात, ती मजा वाटत नाही. का तर पहिल्यासारखी लोक, म्हणजे मुलं आहेत ती, म्हणजे अशी रस घेऊन राहिलेली नाही आहेत. म्हणजे आम्ही पहिल्यांदा जर गुरं चारायला आलो तर आम्ही इकडं झोपडी वगैरे बांधवायचो, घर बांधायचो. घरातनं रविवारचे तर दिवसभर आम्ही राहायचो. दिवसभर आम्ही झोपडी बांधणार, मग तिकडंच खेळणार, किंवा त्याच्यामध्येच आम्ही जेवण डब्बा पण घेऊन जायचो. घर तर इथंच आहेत 5 मिनिटावरतीच, पण तरी पण दिवसभर आम्ही इकडेच असायचं. मग तशी पोरं आत्ता नाही आहेत. आत्ता सगळ्यांच्या हातात फोन आलेत. मुंबईला गेली आहे आणि आता मुलं अशी फिरत नाहीत. आता क्रिकेट याच्या मागे जास्त पळतात. ठीक आहे, तर आपण आता बघूया पुढं. इथे 2 गेट आहेत. वरच्या गेटमधनं जे मेन गेट आहे तिथून पाणी सोडल्यावरती इथं खाली 2 गेट आहेत. ठीक आहे, तर 2 साईडला पाणी डिवाइड होतं. एका साईडला कॅनल आहे आणि एका साईडला पाईपलाईनने पाणी गेलेलं आहे. ते आपण आता बघूया पुढे जाऊन. इथे मासे आहेत. तर हा गेट आहे. ठीक आहे, हा गेट हाताने आपल्याला फिरवून वरती उचलावा लागतो जेव्हा पाणी सोडायचं आहे या बाजूला. म्हणजे कुठं खेड साईडला पाणी जातं इथनं. खेडच्या साईडला म्हणजे हा इथून खाली आपल्या गावापासून, नातूनगरपासून जेवढे खाली गाव आहेत त्या साईडला हा एक गेट आहे. तो इथून हा कालवा जातो, कॅनल. ठीक आहे, तर ते हाताने आपल्याला वरती बघू शकता, हा गेट आहे आणि वरती हाताने हँडल आहे. त्या हँडल फिरवून आपल्याला गेट उचलावा लागतो. ठीक आहे, त्याची पण ग्रीसिंग केली जाते. का तर म्हणजे जेव्हा आपण हँडल फिरवू तेव्हा तो सहजरित्या आपल्याला फिरवता यायला हवा. तर हा गेट बघू शकता, मी 3रीत होतो. हे आता नवीन गेट लावलेत नंतर. जुना गेट होता, खाली पूर्ण गंजला होता. ठीक आहे, 3रीत असताना माझा पाय अडकला होता याच्यात. खूप मोठी जखम झाली होती. तुम्ही बघू शकता पायाला माझ्या आत्ता पण आहे. ठीक आहे, ती जखम अजून पण दिसते. मी तेव्हा लहान होतो खूप. 3रीत असताना, 3रीच्या आधी असताना मी पोहतोय. 3रीच्या आधी असल्यापासून हे पण अगदी सेम तसंच आहे. त्याचा व्हील होता, असं फिरवायचं होतं आपल्याला राऊंड. आता हा जो व्हील आहे तो असा गोल आहे. तो आपल्याला हाताने राईट साईडला फिरवायला लागतं. त्याच्यामुळे आपण वरती चढणार नाही आहोत, कारण त्याला लॉक केलेलं आहे. त्याला लॉक नाही आहे, त्याला लॉक लावलेला आहे. का तर हे जे पाणी आहे ते मोजून 2 ते 3 गावांनाच जातं. तर त्यांना जास्त मे बी गरज नाही लागत. तर चुकून जास्त पाणी सोडलं, ठीक आहे, तिकडचे जे कॅनल आहेत त्या कॅनलची जी उंची आहे ती जास्तीत जास्त कमरेपर्यंत आहे, त्याच्यावरती नाही आहे. त्याच्यामुळे तिकडे जास्त पाणी सोडून चालत नाही. आपल्याला थोडंच पाणी सोडावं लागतं. तर तुम्ही बघू शकता ही जी पाईपलाईन गेली आहे, का तर इथून आपण कॅनल काढू शकत नाही म्हणून. मग इथनं काय केलं, पाईपलाईन केली, मध्ये नदी आहे म्हणून. ठीक आहे, ह्याच दांडाची नदी आहे, ती वरतून येते. चोरटी नदी या नावाने ओळखली जाते. त्या नदीच्या वरतून हे पाईपलाईन गेली आहे आणि तिथून पुन्हा पुढं मग कॅनल चालू झाला आहे. मग तो कॅनल फार 2-3 गावांसाठी आहे. आणि हे कॅनलचं उगमस्थान आहे, जे बघू शकता. बोगदा यातनं मागासपासून 2-3 वेळा मी तुम्हाला सांगितलं की बोगदा आहे, आतून पाणी येतं. उन्हाळा जरी असला तरी पाणी चालू असतं. पाणी जरी बंद केलं तरी कॅनलला पाणी असतं.
ढोपरा इतकं पाणी कंटिन्यू राहतच राहतं. ते बंद नव्हतं, ते कमी नव्हतं. फक्त हां, जे मागाशी तुम्हाला लेवल दाखवली तिथून पाणी पलटी होत नाही का, तर पाणी बंद राहतं, गेट बंद राहतात. पण इकडं पाणी कंटिन्यू राहतं, कारण तिथं चढ केलेलं आहे थोडा वरती, नंतर मग स्लोप आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पाणी वरती चढत नाही तिथनं. जर ते सपाट असतं तर अख्ख्या कॅनलला पाणी असतं. त्याच्यामुळे आता इथं आम्ही लहान होतो तेव्हा इथं 2-3 बोरीची झाडं होती. तिथं आम्ही बोरं काढायला जायचो. आंघोळी केली की इथं आम्ही बोरं खायचो. एक वरती होती, वरती आंब्याची झाडं पण आहेत, काजूची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत. आम्ही तिथले काजू पण चोरायचो, आंबे पण चोरायचो आणि बोरं पण काढायचो. बोरं चोरायला कोण काय बोलत नाही, पण काजू आणि आंबे चोरायला हां, कारण ते सगळ्यांनाच हवे असतात. ठीक आहे. आणि हा धरणाचा तळभाग आहे. धरण कसा बांधलेला आहे ते बघा. धरण हा 3 टप्प्यांवरती बांधलेला आहे. पूर्ण मातीचं धरण आहे, मातीवरती बांधलेलं धरण आहे. हा कंप्लीट मातीवरती बांधले. एक खूप वर्ष म्हणजे माझ्या जन्मानंतर काही वर्ष, एक 5-6 वर्षानंतर किंवा 7-8 वर्षानंतर, आता मी 30 वर्षांचा आहे. ठीक आहे, आणि मला 31वं वर्ष चालू आहे. मी एक पहिली दुसरीत असेल तेव्हा एक म्हणजे बोलतात ना, फेक न्यूज आली होती. तिथं 2 भिंती आहेत मध्ये. ठीक आहे, तिथं एक पाणी लीक होत होतं. तर अशी अफवा पसरवली होती की धरण फुटणार आहे. ठीक आहे, तर त्याला किती वर्ष झाली विचार करा, 20-25 वर्ष झाली ऑलमोस्ट. तरी अजून धरणाला काहीसुद्धा झालेलं नाही आहे. माझ्या वडिलांनी पण सुरुवातीला इथंच काम केलं, म्हणजे माती टाकायला, दगड टाकायला असं काम केलं. एक टेम्पररी त्यांना ब्रेक मिळाला. त्याच्यानंतर मुंबईत गेले. मुंबईतनं पुन्हा त्यांना करमलं नाही. मुंबईत पुन्हा गावाला आले, पुन्हा कामाला राहिले इथं, पुन्हा माती टाकली. मग काय केलं, त्यांचे मित्र होते सोबतचे, मग ते रत्नागिरी ऑफिसला गेले. त्यांना असं कळालं की थोडे डॉक्युमेंट्स आपण सबमिट केले तर आपलं काम इथं होऊ शकतं. तर मग त्यांनी थोडी कटपट केली. आता माझे काका होते, शेजारचे होते 2-3 जण, त्यांना पण संधी होती. ते तर माझ्या वडिलांपेक्षा जास्त शिकलेले होते, पण तरी पण वडिलांनी खटपट केली. यांना काय असं वाटलं की नको, काय होणार नाही असं. पण वडिलांनी मेहनत घेतली, शेवटपर्यंत बघितलं, होईलच झालं. शेवटीला झालं, डॉक्युमेंट सबमिट केले, काम मिळालं. पहिले 5 वर्ष ते टेम्पररी बेसवरतीच होते. 5 वर्षानंतर परमनंट झाले आणि त्यांनी एकूण 42 वर्ष सर्व्हिस केली आणि 2023मध्ये रिटायर्ड झालेत. मी बघत होतो माझा नंबर पण लागेल, पण नाही झालं तसं काही. आम्ही बोललो पैसे घ्या, पैसे पण नाही घेतले. पण आता सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती करतायत. का तर तेवढा पगार गव्हर्नमेंटला देणं आता परवडत नाही, कारण महागाई वाढलेली आहे. आता आपले पगार पण तुम्ही बघताय कसा आला की जातोय. EMI किंवा घराचा EMI, पर्सनल लोन, गाडी घेतली आहे, पगार वाढला की आपण सगळं वाढवतो तसंच. त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जितक्या कमी पैशात होईल तितकं तसं त्यांनी केलं आहे. आता आम्हाला केलं असतं वडिलांच्या जागेवरती तर आम्हाला परमनंट करावं लागलं असतं, आम्हाला पैसे जास्त द्यावे लागले असते. मे बी तो हेतू असू शकतो त्याच्यामागे, किंवा वॅकन्सीज नसतील अशा पण त्याच्यामुळं. ठीक आहे, तर इथं खाली नारळीची झाडं पण आहेत. ठीक आहे, नारळीची झाडं आहेत. ड्रेन्स आहेत. ड्रेन्स का ठेवले आहेत का, तर लिकेज कुठंही होत असेल तर त्या ड्रेनने पाणी येईल. इथं एक पिण्याचं पाणी सुरुवातीला लोक भरायची, इथं खालीच आहे ते नारळीच्या झाडांच्या इथं. आत्ता पण लोक पिण्याच्या पाण्या भरण्यासाठी ह्याच पाण्याचा वापर करतात आत्ता पण. म्हणजे मोजकी घरं आहेत, म्हणजे जसं की आमचं घर झालं, शेजारचं, अजून त्याच्या आजूबाजूची घरं झाली, असे 2-3 घरं आहेत ते अजून इथलंच पाणी करतात. नळाचं पाणी तेवढं साफ नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पाण्याचा वापर होतो. तर हे असे 3 टप्पे आहेत धरणाचे. आणि धरणाचं नाव काय आहे, जे सुरुवातीला मी सांगितलं होतं, नातवाडी डॅम या नावानं ओळखला जातो. गुगलला तुम्ही सर्च करू शकता नातवाडी डॅम, आणि जरूर व्हिजिट द्या नातवाडी डॅमला. कॅनल बघा, म्हणजे पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झालेली आहे. अजून सुधारणा होऊ शकते जर ह्या लोकांनी थोडं अजून मनावरती घेतलं तर. मला असं वाटतंय की मी ह्या गावचा रहिवासी आहे, तर मला असं वाटतं की अजून माझं गाव या धरणामुळे अजून जास्त ओळखलं जावं, अजून धरण काहीतरी डेव्हलप करावं. म्हणजे काय, जर यांनी बोटिंग वगैरे चालू केली, एक बाजूला छोटासा गार्डन केला, भले तुम्ही त्याचे 5 रुपये 10 रुपये पर पर्सन मागं ठेवू शकता, बोटिंगचे वेगळे पैसे ठेवू शकता, 20 रुपये 25 रुपये जसे तुम्हाला वाटतील तसे. प्रोफेशनल बोटिंगची माणसं एक हायर केली इथं आणि ती टीम आली आणि असं चालू केलं तर, म्हणजे असं नाही आहे की म्हणजे धरणाच्या लोकांना, म्हणजे इथल्या लोकांना खूप त्याचा फायदा होईल, त्यांना पण पैसे मिळतील, लोकांचं पण मनोरंजन होईल. ठीक आहे, तर एवढंच
माझ्याकडे तर आता सध्या एवढंच आहे धरणाच्या बद्दल. थँक्यू. जरूर व्हिजिट करा फक्त. तर आपण पूर्णपणे नाथवाडी धरण बघितलं आहे. अमिताने पण खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच या धरणाला व्हिजिट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.